दरम्यान एखादा गणवेश शिवताना चुकला असेल तर तो बदलून दिला जाईल असं केसरकरांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला केसरकरांनी हे उत्तर दिलंय। शाळेतील मुलांना उत्तम दर्जाचे गणवेश दिले जातात असंही केसरकर म्हणाले। मुलांना गणवेश शिवून देताना महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचंही केसरकरांनी स्पष्ट केलंय। तर विरोधकांनी टीका करण्यापेक्षा डोळसपणे बघावं असंही केसरकर म्हणाले। आदर्श असा उपक्रम आहे की मुलांना ड्रेस सुद्धा मिळणार आणि महिलांना काम सुद्धा मिळणार। थोडासा जो उशीर झाला तो स्काउट गाईडने आयत्या वेळेला आपल्या कपड्याचा कलर चेंज केल्यामुळे त्यांनी अगोदर आम्हाला स्काय ब्ल्यूचा पत्र लेखी दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी स्टील ग्रे हा आपला पूर्वीचा युनिफॉर्म कायम केलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं। एक राज्य एक गणवेश हे तत्व राज्याने स्वीकारलेलं आहे। अनेक नवीन उपक्रम राबवल्यानंतर त्याचं कौतुक करण्याऐवजी अशी टीका करणं चुकीचं आहे। गणवेश हे पहिल्यांदाच शिवण्याचं काम हे महिलांना देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 20,000 महिला आणि त्याचबरोबर महिला औद्योगिक विकास मंडळ हे याच्यावर काम करत आहे। उत्कृष्ट दर्जाचा कपडा जो केंद्र शासनाच्या एजन्सीकडून तपासून घेतला जातो तोच मुलांना दिला जातो। जी काय मुलांची मागणी असते त्याला अनुरूप बदल आम्हाला करायलाच लागतात आणि ते अनुरूप बदल केलेले आहेत। आता नव्याने शिवत असल्यामुळे एखादा ड्रेस शिवताना चुकला असेल तर तो ड्रेस रिप्लेस करता येईल।